बघू शकता झाले आहेत आपले अगदी छोटे छोटे शंकरपाळे आणि खायला पण अगदी चविष्ट आहे. अगदी हवाबंद बरणीमध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये. हॅलो, नमस्कार. मम्मी किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत खारे शंकरपाळे किंवा त्याला बिस्किटी म्हणू शकतो, जे मार्केटमध्ये छोटी बिस्किट मिळतात ते. त्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे 2 वाट्या आपलं गव्हाचं पीठ, त्यानंतर 1 चमचा साजूक तूप, मीठ, थोडासा ओवा घेतला आहे, थोडी कलोंजी घेतली आहे, थोडीशी तीळ घेतली आहे आणि चीज घेतलं आहे, चीज क्यूब घेतला आहे. चला सुरुवात करूया. एका बाउलमध्ये 2 वाट्या पीठ घ्या. त्यानंतर त्यात हे सगळं साहित्य आपण टाकून घेऊया. साजूक तूप आहे 1 चमचा, तीळ आहे बघा, कलोंजी आहे, मीठ आहे. मीठ थोडं जास्तच घ्यायचं आहे, 1 चमचा आणि थोडंसं वरती अजून. ओवा आहे, तो आपण हातात थोडासा मॅश करून मग घालायचा आहे. आणि एक क्यूब आहे चीज क्यूब, त्याला आपण हे बघा पूर्ण चीज क्यूब टाकला आपण. आता सगळं मिक्स करायचं आहे. हातानेच अगदी मिक्स करायचं आहे. अगदी घरात बिस्किट वगैरे नसले की मुलांना हे खाण्यासाठी खूप बरं पडतं. मुलंच काय पण मोठेही खूप आनंदाने खातात. बघा सगळं मिक्स केलंय. आता आपण बघायचं आहे, अगदी एकजीव करायचं आहे. आणि आता बघू शकता त्याची जराशी मूठ वाळायला गेली तर समजा की अगदी आपलं पीठ व्यवस्थित मिक्स झालंय. आता आपण थोडं थोडं पाणी घालूया व एक पिठाचा डो बनवून घेऊया. हे पीठ भिजवण्यासाठी मला 1 वाटी पाणी लागलं आहे. अगदी असा पिठाचा गोळा तयार आहे. त्यानंतर आपण याला 10 मिनिटं थोडं रेस्ट करायला ठेवूया. 10 मिनिटं झाली आहे. बघू शकता आपलं पीठ अगदी छान, अगदी सॉफ्ट आणि व्यवस्थित झालं आहे. त्याला आपण घेऊया. त्याचे आपण 4 ते 5 भाग करूया. आता लाटायला घेऊया.
पीठ जर तुमचं चिपकत असेल वगैरे काय होत असेल तर तुम्ही थोडंसं पीठ घेऊ शकता लावायला. आता आपण बघा चपाती झाली आहे. अगदी ना जास्त जाड आणि ना जास्त बारीक, मीडियम साईजला लाटायची आहे. आणि आता पिझ्झा कटरच्या साहाय्याने आपण याला कट करूया. साईड काढून घेऊया. अगदी हे असे बिस्किट आधी किंवा आताही मिळतात मार्केटला. घरात अगदी काही नसल्यावर पण आणि असे खायला खूप छान लागतात. तुम्ही बनवून खाऊ शकता. तुम्हाला कमेंटमध्ये सांगा कसे झाले. तुमच्या मुलांना खूपच आवडतील. अगदी छोटे छोटे कट करायचे. बघा झालेत आपले लाटून आणि कापून पण. आता जाऊया आपण गॅस जवळ. बघू शकता गॅस ऑन केला आहे, कढई ठेवली, तेल टाकलं आहे. आता तेल तापलं की बघूया. थोडं तापलं आहे. आता आपण त्याच्यात आपले कापलेले जे खारे शंकरपाळे आहेत ते टाकूया. बघू शकता तेल तापलं आहे. अगदी बारीक गॅसवर तळायचे. गॅसची फ्लेम अगदी बारीकच ठेवायची आहे. बघू शकता झाले आहेत आपले अगदी छोटे छोटे शंकरपाळे आणि खायला पण अगदी चविष्ट आहे. खूपच सुंदर. मुलांना तर खूप मजा येते खाण्यासाठी. खूप आवडीने खातात. बघू शकता अगदी क्रंची आणि अगदी छान झाले. बघू शकता. हवाबंद बरणीमध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता. हे अगदी जे मुलं हॉस्टेलला असतात, आपली मुलं जे बॅचलर आहेत त्यांना पण द्यायसाठी खूप चांगला ऑप्शन आहे. बघू शकता अगदी हवाबंद डब्यात तुम्ही भरू शकता. अगदी 2 वाट्या पिठामध्ये आपलं एवढं झालं आहे. बघू शकता. काही मी अगदी लांब कापले आहे. असेच नवीन नवीन पदार्थ शिकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.